नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व जिल्ह्यांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित पीक विम्याबाबत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। नुकसान भरपाई मिळालेल्या 33% शेतकऱ्यांना 25% आगाऊ पीक विमा देण्यात आला। आता उर्वरित 75% पीक विमा राज्य सरकार वितरित करणार आहे। या संदर्भात राज्य सरकारने सूचना जारी केल्या असून शासनाने पीक विमा कंपन्यांकडे पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित पीक विमा रक्कम आता वितरित केली जाईल। अनेक दिवसांपासून पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्यातील पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आणि उर्वरित पीक विम्याची रक्कम अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली जाईल। महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळातील विविध जिल्ह्यांमधील सर्वेक्षण व अहवालानुसार नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड व इतर काही जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा वाटप सुरू होणार आहे। महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे। राज्यातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 18 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात पीक विम्याचे वाटप सुरू करणार आहे। महाराष्ट्रात खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करण्यात येत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाच्या मान्यतेसाठी शासनाकडून अधिकृत GR जारी करण्यात आले आहेत।